हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये चालते मनातून स्वागत आहे. तर गाईज, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांडगे कसे बनवायचे याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला तर पटकन वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला स्टार्ट करूया. तर गाईज, तुम्ही सांडगे बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं तुम्हाला सांगते. ही एक मोठी वाटी चालायची डाळ घेतली, मी रात्रभर चांगली भिजवली ही बघा. आणि ती चांगली भिजली तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, ही वाळलेली लाल मिरची आणि थोडासा लसूण. आता ही डाळ मी थोडी घेतली आहे म्हणून मी लसूण थोडा घेतला. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं आहे तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकल्याने एकदम टेस्ट खूप छान येते आणि कोथिंबीर जितकी जास्त असेल तितकी चांगलं आहे, म्हणजे वडे खूप छान लागतात. तर आमच्याकडे याला जसं मला सांगितलं की मी वडे पण बोलतात, सांडगे पण बोलतात. पण सांडगे पटकन लक्षात येत नाही, वडे बोललं तर पटकन लक्षात येतं. याची सुकी भाजी पण बनवता येते आणि रसा भाजी पण बनवतो. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवणार आहे. चला आता आपण हे पहिले मिक्सरला आपल्याला जाडसर, जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही, मिडियममध्ये आपल्याला वाटून घ्यायचं. तर जायचं बघा आपलं आता हे बॅटर तयार आहे वडे करण्यासाठी. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, याच्यामध्ये मी जिरे पण ॲड केले आणि मीठ तर आपलं चवीनुसार टाकायचंच आहे. तर थोडे जिरे टाकले, त्याने पण खूप छान टेस्ट येते खायला म्हणून टाकले. तर तुम्हाला जर नसे टाकायचे तुम्ही स्किप करू शकता. आणि जसं मला सांगितलं की कोथिंबीर, लाल वाळलेली मिरची त्या तुम्हाला टाकायच्या, हिरवी मिरची टाकायची नाही आहे कारण की हे कसं वाळवणीचा पदार्थ आहे, त्याच्यामुळे आपलं वाळलेली मिरचीच टाकायची आहे. आणि लसूण टाकलं आहे, तर आपण मीठ टाकून घेऊया. तुम्ही वाटताना टाकलं ते चालेल. आणि मगाशी जी तुम्हाला डाळ दाखवली ती मी भिजत म्हणजे टाकली होती रात्रभर आणि चाळणीमध्ये नितळ ठेवली होती अर्धा एक तास, जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल. आणि वाटताना आपलं पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे. जर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जर राहिलं तर एकदम बॅटर एकदम पातळ होतं. त्याच्यामुळे वडे खूपच बॅटर खूप पातळ होतं, त्याच्यामुळे वडे पण टाकता येत नाही बरोबर. आता या प्रोसेसला आपण बोलतो सांडगे बनवणे. ते याला वडे, आमच्याकडे वडे टाकणे असं बोलतात गावाला. गावाला लोक असं 2-2 हाताने टाकतात वडे, तर मला एकच हाताने येते. आता आपण चांगलं हे मिक्स करून घेऊ. आता मी थोड्याच प्रमाणात बनवलं आहे हे. तुम्ही जर कोथिंबीर वाटणामध्ये नाही टाकली तरी चालेल, तुम्ही नंतर टाकली चिरून बारीक तरी काही हरकत नाही आहे. आणि तिखट तुमच्यावर कमी जास्त तिखट पाहिजे तुम्ही जास्त मिरची टाकू शकता. तर आपण आता वडे बनवायला घेऊ. आता हे आपलं थाटामध्ये टाकायचं. मग दाखवते कसं. गावाला म्हणजे खूप लोक असं टाकण्याची पद्धत असते, तसं मला जमत नाही परफेक्टली. जसं मला जमतं तसं करते मी. असं नखाने तोडतात, मग दाखवते एकदा. तसं मला नाही जमत, असं नखाने टाकतात, एकदम गोलसर येतात. हे बघा असं, हे अशा पद्धतीने वडे टाकतात. आमच्याकडे लग्नाला खास करून हे बनवतात वडे. लग्नामध्ये मोठे छोटे टाकले तरी काय हरकत नाही आहे. आणि एकदम जवळजवळ आले तरी काय हरकत नाही, कारण की जेव्हा ते वाळतात तेव्हा ते सुटसुटीत होतातच नंतर. आणि खाली थाटाला जर चिपकलं तरी ते वाळून निघतात. त्यामुळे जर तुमच्याकडे असेल कागद, तर गावी कसं लोक परातीमध्ये किंवा थाटात कशात टाकून असं घराच्या म्हणजे पत्रावर सुकट टाकतात किंवा अंगणात सुकट टाकतात. एकदम असं पूर्ण जिथं जिथं जागा आहे तिथं टाकायचं आहे. एकमेकांना चिटकलं तरी काय हरकत नाही, नंतर ते ऑटोमॅटिकली निघतात.
याच पद्धतीने आपण हे बाकीचे सगळे जेवढे वडे आहेत तेवढे आपण बनवून घेऊ. बघा वडे आता झालेच बघू शकता. एक ताट पूर्ण भरली आणि त्याच्यामध्ये होत नव्हते. तुम्हाला असे पूर्ण आपण दाट पण टाकू शकतो, तुम्हाला सांगितलं मी. पण ते खूपच दाट होत होते म्हणून याच्यामध्ये करायला घेतलेत. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात? आमच्याकडे तुम्हाला सांगितलं वडे सांडगे बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. तर याचा पुढचा पार्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत बाय बाय आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज हे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वडे एक बनवले, तो वडे तुम्हाला मी दाखवला. तर आता एक दिवस तरी लागला त्याला सुकायला. तेव्हा किती मस्त सुकलेत बघू शकता आणि किती छान दिसत आहेत सुकल्यावर. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले की तुम्हाला मी याची वडे झाल्यानंतर याची भाजी, रस्सा भाजी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी जेव्हा बनवेल तेव्हा ती रेसिपी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. तुम्हाला हे वडेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तसे त्याला सांडगे पण बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंट करून नक्की सांगा मला. जर तुम्हाला वड्यांचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण वडे बनवण्यापासून म्हणजे कसे बनवले त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. आणि वाळवणं पण ते एकदम वाळव किती मस्त दिसत आहेत. ते बनवले तेव्हा थोडे जास्त होते, ते वाळवतं थोडे कमी होतात, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल. तर तुम्हाला हा वड्यांचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जसं याला आमच्याकडे सांडगेसुद्धा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.